नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण टेस्टी आणि पौष्टिक अशी ओल्या सोयाबीनच्या दाण्यांची भाजी करणार आहे। आता भाजी किंवा याला आमटीसुद्धा तुम्ही म्हणू शकतात। आता ही भाजी करण्यासाठी आपल्याला ओले सोयाबीनचे दाणे पाहिजे। जर तुमच्याकडे नसतील तर सुकलेले सोयाबीनचे दाणे तुम्ही भिजत टाकूनही ही रेसिपी करू शकतात। आता नंतर आपल्याला शेंगा सोलून घ्यायचे आहे आणि दाणे तयार करून घ्यायचे आहे। तर आपल्याला दाणे तयार झालेले आहे। दाणे आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि चाळणीवरती टाकून द्यायचे आहे, म्हणजे त्यातील पाणी सगळं निघून जाईल। आता मसाल्याची तयारी करायची आहे। त्यासाठी गॅसवर तवा ठेवायचा आणि त्यावरती हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि हिरवी मिरची आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। आता हिरवी मिरची भाजताना तेल वगैरे टाकायचं नाही, आपल्याला अशाच हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्या आहे। त्याच तव्यावरती आपल्याला कांदा चिरून टाकायचा आहे। छान मी असं लांबसर चिरून घेतलेला आहे आणि भाजून घ्यायचं आहे। आता इथं थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। आता तेल टाकल्याने कांदा व्यवस्थित भाजला जातो आणि पटकन होतो। आता कांदा भाजून झालेला आहे। आता त्यावरती आपल्याला लाल टमाटर, आलं, लसूण आणि खोबरं टाकून घ्यायचं आहे। छान असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि तव्यावरती टाकायचे आणि आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपला सगळा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा। आणि आता मसाला व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे। आता मसाला तव्यावरून काढून घ्यायचा आहे आणि त्याच तव्यावरती आपल्याला ओले सोयाबीनचे दाणे जे आपण धुवून ठेवलेले होते ते दाणे टाकायचे आहे। आता इथं दाणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। आता मसाला गार झालेला आहे। आता मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे। मसाला बारीक करताना इथं थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे। थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता लगेचच सोयाबीनचे दाणेसुद्धा व्यवस्थित भाजून झालेले आहे। आता सोयाबीनचे दाणे व्यवस्थित भाजलेले आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर सोयाबीनच्या दाण्याची जी साल असते ना ती अगदी अलगद निघते, म्हणजे आपलं सोयाबीनचे दाणे व्यवस्थित भाजून झालेले आहे यावरून कळतं। आता हे सोयाबीनचे दाणे आपले भाजून तयार झालेले आहे। आता सोयाबीनचे दाणेसुद्धा आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचे आहे। आता भाजीला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान कडकडीत तापू द्यायचं आणि नंतर यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं होतं, म्हणजे मसाला तयार करून घेतलेला होता, तो मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये कस्तुरी मेथी टाकून घ्यायची, छान हातावरची क्रश करून घ्यायची आणि नंतर टाकायची। आता यामध्ये हळद टाकायची आहे। इथं मी हळद अर्धा चमचा टाकलेली आहे। नंतर धना पावडर टाकायची, 2 चमचे धना पावडर टाकलेली आहे। नंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि आपल्याला हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि होऊ द्यायचं आहे। छान मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे आणि नंतर सोयाबीनचे दाणेसुद्धा गार झालेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि अशा प्रकारे आपल्याला हे दाणे बारीक करून घ्यायचे आहे। जास्तही बारीक करायचे नाही आणि पाण्याचा वापर तर अजिबात करायचा नाही। पाणी न टाकताच आपल्याला हे दाणे बारीक करायचे आहे आणि इकडे मसालासुद्धा व्यवस्थित झालेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे। नंतर बारीक करून घेतलेले सोयाबीनचे दाणे टाकायचे आणि सोयाबीनचे दाणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आता या मसाल्यामध्ये आपल्याला सोयाबीनचे दाणे व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि 5 मिनिटं तरी आपल्याला सोयाबीनचे दाणे या मसाल्यामध्ये होऊ द्यायचे, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते आणि भाजीला तेलसुद्धा छान येतं। नंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, किंवा कोणतीही मसाली भाजी असली ना तर त्यामध्ये थंड पाणी नका टाकू, गरम पाणीच टाका, म्हणजे भाजीला छान अशी टेस्ट येते। नंतर भाजी व्यवस्थित मिक्स करायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पाणी तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात। आता इथं छान असं भाजीला मिक्स करून झालेलं आहे आणि उकळीसुद्धा छान आलेली आहे आणि भाजीला तेलही तुम्ही बघू शकतात किती आलेलं आहे। त्यासाठी भाजीचा मसाला आपण जेव्हा परतून घेतो ना तेव्हा तेलाचं प्रमाण खूप कमी ठेवायचं। नंतर बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकायचा आणि इथं छान अशी चमचमीत आणि टेस्टी पौष्टिक अशी ओल्या सोयाबीनच्या दाण्यांची भाजी तयार झालेली आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आता या भाजीसोबत किंवा आमटीसोबत तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा भातही खाऊ शकतात, खूप छान लागतो, लहान मुलांना तर खूप आवडेल। आता या रेसिपीसाठी म्हणजे या भाजीसाठी आपल्याला दाणे व्यवस्थित भाजून घेणे महत्त्वाचे आहे आणि दाणे व्यवस्थित भाजून घेतले ना तर मसाल्यामध्ये सुद्धा आपल्याला 5 मिनिटं हे दाणे म्हणजे ओले सोयाबीनचे दाणे होऊ द्यायचे, म्हणजे भाजीला छान असं तेल येते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कशी वाटली तुम्हाला ओल्या सोयाबीनच्या दाण्याची भाजी किंवा आमटी? रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।